कोणीतरी खूप छान गोष्ट सांगितली आहे की पाण्यात पडल्याने माणूस मरत नाही, माणूस तेव्हा मरतो जेव्हा त्याला पोहता येत नाही. परिस्थितीमुळे कधीच समस्या येत नाही, तर समस्या तेव्हा येतात जेव्हा लोकांना त्या परिस्थितीचा सामना कसा करायचा हे माहिती नसते. ही कथा एका दैवी राजाची आहे, ज्याच्या राज्यात कोणतीही समस्या नव्हती, सर्वजण आनंदी होते. अशा महान राजाला आपल्या जीवनात पाठवल्याबद्दल प्रत्येकजण देवाचे आभारी होते. तो राजा दिव्य होता, पण त्या राजाला एक डोळा आणि एक पाय नव्हता. पण राजाला याबद्दल कोणतीही तक्रार नव्हती. एक दिवस राजा आपल्या राजवाड्यात फिरत होता. दालन आणि तो चित्रांकडे, भव्य चित्रांकडे बघत होता. ती भव्य चित्रे त्याच्या पूर्वजांची होती, त्याचे वडील म्हणजेच ती चित्र त्याच्या आजोबांची आणि पणजोबांची आणि इतर पूर्वजांची होती. आणि राजा त्या चित्रांकडे बघत विचार करत होता, किती शूर कुटुंबांमध्ये माझा जन्म झाला आहे. मी देवाचा आभारी आहे. माझे वडील खूप शूर होते, त्यांचे वडील खूप शूर होते. तो बघत राहिला आणि जेव्हा त्याने शेवटचे चित्र पाहिले आणि मग त्याने पाहिले रिकामी जागा, तो चिंतित होता. त्याला माहिती होते की आता इथले चित्र त्याचे असेल. तो मरेल किंवा मरणार नाही याची त्याला काळजी नव्हती. प्रत्येकाला मरायचे आहे, त्या चित्राबद्दल त्याला काळजी वाटत होती. राजा विचार करत होता, माझ्याकडे एक डोळा आणि एक पाय नाही. या गॅलरीत अनेक भव्य चित्र आहेत, माझे चित्र सर्वात वाईट दिसेल. त्याला त्याबद्दल काळजी होती. म्हणून राजाने विचार केला, माझ्या मृत्यूनंतर मला चित्र काढता येत नाही. मी एक गोष्ट करेल की मी जिवंत आहे दरम्यान मी एक भव्य चित्र बनवेन, जेणेकरून किमान ते शांततापूर्ण होईल की माझे चांगले चित्र इथे असेल. त्यामुळे त्या राजवाड्याकडून घोषणा करण्यात आली. चित्रकारांना येऊन चित्र बनवण्यासाठी आमंत्रित करण्यात आले. राजाचे चित्र काढण्यासाठी चित्रकारांना आमंत्रित केले होते. ते एक भव्य चित्र बनवणार होते आणि त्यांना एक भव्य बक्षीस मिळणार होते. चित्रकार आले. त्यांना माहिती होते की जर चित्र छान झाले तर त्यांना खूप मोठे बक्षीस मिळेल. पण ते चित्र भव्य कसे असेल? राजाला एक पाय आणि एक डोळाही नाही. अशा राजाचे चित्र कसे बनवले जाईल? आणि चित्रकार विचार करत होते, बक्षीस विसरून जा. जर ते वाईट झाले, जर राजाला राग आला तर त्याला शिक्षा होईल. त्यामुळे मोठे चित्रकारही पुढे आले नाहीत. त्यांनी होकार दिला नाही. मग एक मुलगा होता. तो म्हणाला, महाराज, मला तुमचे चित्र बनवायचे आहे, मला फक्त 24 तास द्या. एवढे सगळे महान चित्रकार सुद्धा आश्चर्यचकित झाले की मुलाला काय हवे आहे. त्याला फाशी घ्यायची आहे का? त्याला राजाला राग आणायचा आहे का? तो कोणते चित्र बनवणार आहे? पण राजाला विश्वास होता. तो म्हणाला, ठीक आहे, तू ते बनव आणि घेऊन ये. दुसऱ्या दिवशी तो मुलगा एक चित्र बनवणार होता आणि ते घेऊन येणार होता. दरबार भरलेला होता. दूरवरून लोक आले होते की मुलगा कसा चित्र काढतो आणि काढल्यावर काय करतो ते बघायला. आणि जेव्हा मुलाने राजाचे चित्र काढले तेव्हा सगळे टाळ्या वाजवायला आणि शिट्ट्या मारायला लागले. तेव्हा राजाने ते चित्र पाहिले तेव्हा तो खूप खुश झाला. राजाला वाटले, वाव, या गल्लीत यापेक्षा चांगले चित्र नाही. हे चित्र आत्तापर्यंतचे सर्वोत्तम आहे. राजाने त्या मुलाला मोठे बक्षीस दिले. तुम्ही विचार करत असाल की ते चित्र काय असेल? राजाला ते चित्र पाहून आनंद झाला. राजा विचार करत होता, या गल्लीत यापेक्षा चांगले चित्र नाही. हे आत्तापर्यंतचे सर्वोत्तम आहे. राजाने त्या मुलाला मोठे बक्षीस दिले. तुम्ही विचार करत असाल, ज्या राजाला डोळे नाहीत, पाय नाहीत, त्याचे चित्र त्या मुलाने कसे काढले असेल? तर त्या मुलाने त्या राजाला घोड्यावर स्वार असलेले दाखवले. एका बाजूला एक पाय दिसत असलेले चित्र होते. राजा नेम धरत होता आणि जेव्हा तो नेम धरत होता तेव्हा त्याचा एक डोळा मिटला जात असे. एक डोळा मिटलेला होता. राजाचा जो डोळा नव्हता तोच डोळा मिटलेला होता. म्हणून या प्रकारे मुलाने एक डोळा मिटला आणि त्याने फक्त एक पाय दाखवला. आणि अशा प्रकारे त्याने राजाला घोड्यावर बसलेले दाखवले. त्याने नेम धरणाऱ्याला दाखवले आणि असे एक सुंदर चित्र तयार झाले की ते आतापर्यंतचे सर्वोत्तम होते. खरं तर त्या मुलासमोरही ते एक आव्हानच होते. एक समस्या होती, पण त्याने सकारात्मकता सोडली नाही. जीवनात कोणतीही समस्या आली तरी नेहमी लसीचा डोस घ्या आणि ती लस आहे सकारात्मकतेची.
आणि तुम्ही दररोज त्याचा डोस घेणे आवश्यक आहे. जीवनात तुम्ही कुठेही असाल, कोणतीही समस्या असली तरी तुम्ही कोणत्याही परिस्थितीत असाल, जर तुम्ही सकारात्मकतेची लस घेतली असेल तर मग माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्ही त्या समस्येतून बाहेर नक्की पडाल. माझं तुम्हाला एवढंच म्हणणं आहे की आयुष्यातली आशा सोडू नका, कारण ज्याने आशा सोडली त्याला जीवन सोडून देतं. म्हणून प्रत्येक क्षणी सकारात्मक राहा, आनंदी राहा. तुम्हाला ही मनबोली कशी वाटली ते मला कळवायला विसरू नका. भेटूया मग पुन्हा एका नवीन मनबोलीसोबत. धन्यवाद.